चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात मराठी वाक्याचे इंग्लिश वाक्य कसं तयार करायचं. तर सगळ्यात अगोदर आपण इथे खातोला ईट म्हणायचं आहे. तर याचे 4 फॉर्म बघूयात. सगळ्यात अगोदर ईट, त्यानंतर दुसरा फॉर्म आहे त्याचा ॲट, थर्ड फॉर्म V1, V2, E10 म्हणजे V3 आणि फोर्थ फॉर्म E10. ठीक आहे. आता मी खातो, तर याच्यासाठी काय येणार आहे? आय एट, आय ईट. मी खाल्ले, तर यामध्ये आय हॅव, इथं थर्ड फॉर्म येणार आहे ईटचा. आय हॅव ईटन. त्यानंतर मी खाईल, तर हा भूतकाळ आहे, नाही सॉरी, मी खाईल इथे भविष्यकाळ आहे, तर इथे आय विल ईट. ठीक आहे. तर आता मी खात होतो हे वाक्य पूर्ण भूतकाळ आहे, तर इथे खात होतो म्हटल्यास भूतकाळसाठी इथे आय वॉज, इथे ईटचा फोर्थ फॉर्म येणार आहे. ठीक आहे. आय वॉज ईटिंग. आता ह्या वाक्यामध्ये मी खाल्ले होते, इथे आय हॅड ईटन. त्यानंतर मी खात आहे ह्या वाक्यामध्ये आय एम ईटिंग. ईटचा फोर्थ फॉर्म. आता इथे वॉच का आलेला आहे, तर हे भूतकाळातील वाक्य आहे म्हणून आपण इथे वॉच घेतलेले आहे आणि ईटचा इथे फोर्थ फॉर्म घेतलेला आहे. मी खात होतो म्हणजे इथे ईटिंग घेतलेला आहे आपण. आणि इथे मी खाल्ले होते, इथे भूतकाळ पूर्ण झालेला आहे, तर आय हॅड ईटन म्हणजे इथे क्रिया पूर्ण झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर मी खात आहे हे वाक्य वर्तमान काळातलं आहे आणि त्यामुळे आपण इथे एम घेतलेलं आहे. आय एम ईटिंग. आता हे वाक्य मी खात असेल हे भविष्य काळातलं वाक्य आहे, त्यामुळे इथे आपण काय करणार आहोत? आय विल बी. आणि खात असेल इथे ईटचा फोर्थ फॉर्म घेणार आहोत. आय विल बी ईटिंग.